नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थकला भेटण्यासाठी अण्णा येतात तर वृंदा त्यांना दरवाजातच अडवते. सुधा पुढे येते आणि तुम्ही इथे का कशासाठी आलात असे विचारते. तर आदर्श म्हणतो की काकू प्लीज तू त्यांना असे का बोलतेस. तर लगेच सुधा म्हणते की आदर्श तू शांत राहा, मी कुणाचे काही ऐकून घेणार नाही. आणि अण्णांना म्हणते का तुम्ही माझ्या सार्थकच्या आयुष्याचा खेळ मांडलात. आनंदी जाऊन 6 वर्ष झाली तरी सुद्धा तुम्ही माझ्या सार्थकची पाठ सोडली नाही. आज माझ्या सार्थकची जी काही अवस्था आहे ती केवळ तुमच्यामुळे. अण्णा म्हणतात की अहो तसे नाही. तर सुधा म्हणते की असे नाही मग कसे. एवढं सर्व झाल्यानंतर तुमची हिम्मतच कशी झाली येथे येण्यासाठी. तेव्हा अण्णा म्हणतात की सुधा मॅडम आम्ही येथे फक्त मी सार्थक रावांच्या तब्येतीच्या काळजीने आलो आणि तुम्हाला जर आवडणार नसेल तर मी त्यांना नाही भेटणार. फक्त मी त्यांच्यासाठी हा सप्तशृंगीचा प्रसाद घेऊन आलो, त्यांना बरं वाटावे म्हणून. फक्त हा एवढा प्रसाद त्यांच्यापर्यंत पोहोच करा. तेव्हा सुधा मात्र तो प्रसाद घेत नाही. तर आदर्श लगेच पुढे येतो आणि अण्णांच्या हातातून तो प्रसाद घेतो. तर अण्णा म्हणतात की सुधाला की तुमची इच्छा नाही तर यापुढे मी सार्थक रावांशी संबंध नाही ठेवणार. खरं तर आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास तर झालेला आहेच. तुमचे इतके नुकसान झाले हे आम्हाला अगोदरच जर कळले असते तर मी अगोदरच पाऊल उचलले असते. पण ठीक आहे आता कळले, आता मी माझी चूक सुधारेल. पण उशिरा का होईना आमच्या चुकीची जाणीव मात्र आम्हाला झाली, मग ती आता दुरुस्त करता येईल. आणि अण्णा सुधा पुढे हात जोडून येतो मी असे बोलून जायला निघतात. तर वृंदा म्हणते की वा वा असा भोळा बावडा चेहरा करायचा आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आणि खरंच तुम्ही खूप कुटील डाव खेळतात. काही नाही तुमचे आता कटकारस्थान हे समोर आले म्हणून जायचे नाटक करतात, म्हणून स्वतःची सुटका करून घेतात. पण सार्थकच्या जरी आता जवळ जर आला तर लक्षात ठेवा तुमचा या घराशी काही मात्र संबंध नाही आणि परत तो संबंध ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही करू नकास. चला निघा इथून चालते व्हा. तेवढ्यात लगेच अण्णा जायला निघतात. तर लगेच सुखदा ही जोराने ओरडते की अण्णा थांबा. तर सर्वजण सुखदाकडे पाहत असतात. त्यानंतर इकडे आश्रमात दिनेश खूप रडत असतो. तर मनोज त्याच्याजवळ येतो आणि विचारतो की काय झाले, का रडतोस. तेव्हा दिनेश सांगतो की माझ्यामुळे यांना खरंच किती त्रास होतो. तेव्हा मनोज म्हणतो की हो मी सुद्धा माझ्या जवळच्या माणसाला खूप त्रास दिला आणि आपल्यावरील प्रेमापोटी ते सहन करत राहतात. तेव्हा दिनेश रडत म्हणतो की अरे पण मला आपल्याच माणसांनी नाकारले, त्यांना मी जड झालो होतो, घरातून त्यांनी मला बाहेर काढले आणि येथील ही माणसं ना नात्याची ना गोत्याची तरी सुद्धा माझ्यासाठी किती काही करतात. तेव्हा मनोज म्हणतो की खरंच ही माणसं खूप प्रेमळ आहेत. तेव्हा दिनेश म्हणतो की हो सगळ्यात चांगली ती म्हणजे कल्याणी ताई, तिला सगळ्यांचीच काळजी लागलेली असते, प्रत्येकाला ती तेवढेच प्रेम देते. माझी तर मोठ्या बहिणीपेक्षा जास्त काळजी घेते ती. कधी आई, कधी बाप, कधी मैत्रीण, तर कधी कधी माझा ती मोठा भाऊ होते. आणि खरं सांगतो की ती आहे म्हणून या आश्रमात राहावे लागते. तेव्हा मनोज म्हणतो की हो जवळ आहे तरी किंमत तरी आहे, पण माझ्या जवळ 100 नंबरी सोनं होते पण पितळ म्हणून आम्ही त्याला कायम हिणवले. जेव्हा ती आम्हाला सोडून गेली तेव्हा तिची खरी किंमत समजली. पण आता काय, आता हातात फक्त पश्चाताप उरला, बाकी काही नाही. तेव्हा दिनेश रडतच म्हणतो की कल्याणी ताई तर मला दादा म्हणते, पण खरंच जो तिचा भाऊ असेल त्याचं नशीब काय बघता की तो शुद्ध भाग्यवान आहे. तेव्हा मनोजच्या तर डोळ्यात पाणी येते आणि कसे तुला सांगू की तो भाग्यवान नाहीस रे, खूप मोठा कमनशिबी आहे तो. त्यानंतर इकडे सुखदा अण्णांचे हात धरते आणि अण्णा थांबा, तुम्ही असे जायचे नाही. आणि सुधाला म्हणते की मावशी या घरात मला बोलण्याचा कोणताही अधिकार नाही तरी सुद्धा मी बोलते. आणि सार्थक हा उठून आलेला असतो तो हे सर्व बघत असतो, कारण आता मला सहन होत नाही. आणि मावशी तुला वेगळे सांगायचे काही गरज सुद्धा नाही. तुला माहिती आहे ना मावशी, जी नाती आपण मनापासून जोडतो मग तीच नाती आणि तीच माणसं आपल्या सुखदुःखात अगोदर धावून येतात, एकमेकांना आधार देण्यासाठी. आणि अण्णा तोच आधार देण्यासाठी आलेत मावशी. त्यांना छान मनापासून स्वीकारण्याऐवजी तू हे नातं का ताणतेस. किती दिवस तू या दुःखाची जखम घेऊन फिरणार आणि कुणाच्या सांगण्यावरून हे सर्व वागतेस ग. त्या वृंदा आंटीच्या आणि त्या वृंदा आंटीला जर सार्थकची खरंच काळजी असती तर आजचे हे सर्व तिने उकरून काढलेच नसते. आणि वृंदाला ती तोंडावर म्हणते की काय वृंदा आंटी, सार्थकची खरंच तुम्हाला काळजी आहे का. मग हे नंतर सुद्धा तुम्ही सांगू
सांगू शकला असता सार्थक बरा झाल्यानंतर, पण नाही ना, या दोघींना सत्य आत्ताच सर्व काही पेटवायचे असते, सर्वांना त्रास द्यायचा, मग तुम्हाला याचा खूप आनंद होत असेल। आणि मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते की अण्णांचा या घराशी संबंध आहे आणि सार्थक सरांशी सुद्धा, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांच्या नात्यात ढवळाढवळ करणे बंद करा। तुम्हाला तर मी नंतर बघून घेईन। तेव्हा सुकी ही सुधाला म्हणते की अगं मावशी, तू विचार कर की अण्णा आणि त्यांचे कुटुंब गेल्या 6 वर्षापासून कुठल्या परिस्थितीतून जाते। किमान अगं तुझ्या समोर सार्थक तरी आहे, त्यांची एकुलती एक मुलगी त्यांना सोडून गेली आणि 6 वर्षापासून ती कुठे काय करते, कुठल्या परिस्थितीत आहे याचा काही पत्ता नाही। काय मनस्थिती असेल त्यांची, कदाचित त्यांना आता आधाराची गरज आहे आणि तोच आधार त्यांना सार्थक देतो। त्यात मावशी काही चूक नाही त्याची, उलट तो त्याची जबाबदारी छान पार पाडतो आणि यात कुणाचे सुद्धा नुकसान नाही, हे रुंदाकडे बघत म्हणते। आणि सुकी परत रडत सुधाचा हात धरते, लहान तोंडी मोठा घास घेते, पण सॉरी, तू मोठी आहे मावशी, तुला जास्त कळते, मग तुला जे योग्य वाटते ते तू कर। हे सर्व बोलणे ऐकून सुधाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते। सार्थक सुद्धा हे सर्व बघत असतो आणि ऐकतो सुद्धा। आणि सुधा ही अण्णांना म्हणते की तुम्ही सार्थकला भेटू शकता। तेव्हा सुकीला खूप आनंद होतो आणि आदर्शला सुद्धा, परंतु शलाका रुंदा यांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे होतात आणि सुद्धा आतमध्ये निघून जाते। सुखी अण्णांच्या हाताला धरते आणि रुंदाला म्हणते की रुंदा आंटी कसे आहे की मुळात दुसऱ्यांचा अपमान करण्या अगोदर स्वतःला किती मान आहे हे जरा बघायचे। तर रुंदा म्हणते की हे बघ, जरा आगाऊपणे बोलू नकोस। सुखी म्हणते की ठीक आहे, नाही बोलत, पण तुम्ही सुद्धा अण्णांना नाही ते बोललात ना, का त्यांचा अपमान तुम्ही केलात, मग आता त्यांची माफी मागा। तेव्हा रुंदा म्हणते की मी आणि यांची माफी शक्य नाही। सुकी म्हणते की माफी तुम्हाला मागावीच लागेल। तर रुंदा म्हणते की काय ग, तू कोण आहेस आम्हाला हे सर्व सांगणारी? शलाका म्हणते की हे बघ, आमची चूक नाही, आम्ही माफी मागणार नाही। तेव्हा सुकी म्हणते की हे बघ शलाका, कुणाचा अपमान करणे हे तुझ्या लेखी चूक नसेल, पण माझ्यासाठी मात्र ती मोठी चूक आहे, त्यामुळे सॉरी तर तुम्हाला म्हणावेच लागेल, त्यामुळे माफी मागा। तर रुंदा म्हणते की हे बघ आदर्श, तू तर हिला समजाव। तर आदर्श सुद्धा म्हणतो की हो, अगदी माझ्या मनातलं बोलली सुकी, चूक तर झालीच आहे, मग हरकत काय की तुम्हाला माफी मागण्यासाठी। सार्थक सुद्धा हे बघत असतो। तर अण्णा म्हणतात की हे बघ सुकदा, त्यांनी माफी नाही मागितली तरी काही हरकत नाही। तेव्हा सुकी म्हणते की अण्णा, आणि रुंदाला म्हणते की बघितलेस का, याला म्हणतात मनाचा मोठेपणा, आणि अण्णा तुमच्या शब्दाचा मान ठेवते म्हणून यांची शिक्षा ही रद्द। आणि अण्णांना हाताला धरून तेथून आतमध्ये घेऊन जाते। तर रुंदा आणि शलाका यांचे चेहरे मात्र पाहण्यासारखे होतात। तेव्हा सार्थक पायरीवर असतो, तर सुकी धावतच जाते आणि सार्थक, काय रे केव्हा उठून आलास, आणि काय रे तुला उठण्याचे सांगितले नव्हते, जाऊन तू आराम कर। आणि आदर्शला म्हणते की डॉक्टर राघवा यांना। तेव्हा अण्णा सुकीकडे बघून म्हणतात की मनात म्हणतात की इतक्या वर्षांनी सार्थक सरांना समजून घेणारे कोणीतरी आलेत, खरंच हे सर्व बघून समाधान वाटते। तेव्हा आदर्श म्हणतो की अरे सार्थक, तुला आरामाची गरज आहे आणि सुकदा त्याला तू वरती घेऊन जा। सुकदा म्हणते की अरे सार्थक चल, तुला आरामाची गरज आहे, आणि सुकदा सार्थकच्या हाताला धरून वर घेऊन येते आणि आदर्श अण्णांना सुद्धा रूम मध्ये घेऊन येतो। तर रुंदा इतकी भडकते की या अपमानाची किंमत सुकदा तुला मोजावीच लागेल, ते पण लवकरच। त्यानंतर इकडे आश्रमात आनंदी आणि मनोज एकत्र बसून चहा घेत असतात। तर मनोज म्हणतो की मी तर खरंच दिनेशला घाबरलो होतो, कारण त्याने चाकू काढला होता, पण आनंदी तू तर अजिबात घाबरली नाहीस ग, अगोदर तर तू खूप घाबरत होती, मग आता इतकी हिंमत? तेव्हा आनंदी म्हणते की अरे दादा, वेळच सर्व काही शिकवते, ती हिंमत सुद्धा देते आणि लढण्याचे बळ सुद्धा देते। तेव्हा मनोज म्हणतो की हो, पण दिनूमुळे सर्वांना खरंच किती त्रास होतो। आनंदी म्हणते की हो, त्रास तर होतो, पण तो हे सर्व जाणून म्हणून नाही करत, अरे त्याला त्याचेच भान नाही तर तो बिचारा काय करणार। तेव्हा मनोज म्हणतो की हो, माझ्यामुळे सुद्धा माझ्या जवळच्या माणसांना खूप त्रास होतो, खरंच मी इतका त्रास दिला सगळ्यांना, आई, अण्णा, लीना, ते खरंच खूप त्रास सहन करतात आणि आणखीन किती वर्ष करणार माहिती नाही। 6 वर्ष झालेत माझे आजारपणाला, आणि आनंदी मी होईल का ग बरा? तेव्हा आनंदी म्हणते की हो दादा, तू नक्की बरा होशील। मनोज म्हणतो की नाही, मला नाही वाटत की मी कधी बरा होईल, मला असे वाटते की माझे आयुष्य असेच वाया जाणार। तेव्हा आनंदी मनोजचा हात हातात धरते आणि दादा हे बघ, असे काही होणार नाही, मी तुझी साथ देईल, मला माहिती आहे की तू नक्की बरा होणार, आणि तुला माहिती आहे की या आश्रमात असे इतके मनोरुग्ण येऊन गेलेत, ते व्यवस्थित बरे होऊन आपल्या घरी सुद्धा गेलेत,
आणि जे निराधार आहे ते येथेच राहतात, इतरांची सेवा करतात। तेव्हा मनोज सुद्धा म्हणतो की आनंदी मला यातून बाहेर पडायचे, मला बरे व्हायचे। तेव्हा आनंदी म्हणते की हो दादा, तू नक्की या सर्वातून बाहेर पडशील आणि लवकरात लवकर बरा होशील। तेव्हा मनोज म्हणतो की अगं मोठा भाऊ म्हणून मी तुला आधार द्यायला हवा, परंतु आज तूच माझा आधार झालीस। आनंदी म्हणते की अरे दादा प्लीज असा विचार करू नकोस, मी तुला म्हंटले ना मी आहे तुझ्या सोबत आणि मला खात्री आहे की तू लवकरात लवकर बरा होशील आणि घरची सर्व जबाबदारी तू व्यवस्थित सांभाळशील, तू काळजी करू नकोस। तेव्हा मनोज खूप खुश होतो। त्यानंतर इकडे राजाध्यक्षांच्या घरी सुकी सार्थकला म्हणते की अरे मला हेच कळत नाही की तू बेडच्या खाली उतरलाच कसा, रूमच्या बाहेर गेलाच कसा, तुला किती विटनेस आहे हे कळते का तुला, आणि तरी सुद्धा तू इतका वेळ पायऱ्यावर उभा होतास। सार्थक म्हणतो की मी तुला तेच सांगतो की फक्त विटनेस आहे, ताप तर आता उतरला। सुकी म्हणते की काय रे, ताप उतरला म्हणून सुपर हिरो सारखं वागायचे का? अण्णा फक्त त्या दोघांची गंमत बघत असतात। तर सार्थक म्हणतो की किती दिवस मी असा बसून राहणार, बाहेर पडणे पाहिजे, बरोबर आहे की नाही बाबा? तेव्हा सुकी म्हणते की अण्णा तुम्ही अजिबात बरोबर म्हणू नका, आणि काय रे सार्थक तू त्यांना का विचारतोस, मला विचार, मी सांगते तुला की अत्यंत चुकीचे वागणे आहे हे। आणि अण्णा तुमचा जावई काही साधा सुद्धा नाही, इतर जर कोणी आजारी असेल तर त्याच्यावर 17-60 बंधने करतो आणि स्वतः मात्र आपने मर्जी का मालिक असल्यासारखं हवं ते करायचे, आणि आतापासून मी जे सांगते ते नीट व्यवस्थित ऐकायचे। तर सार्थक म्हणतो की हो तुझेच ऐकतो आतापर्यंत। सुकी म्हणते की नुसतं ऐकतो, आता इम्प्लिमेंट सुद्धा कर, तुझी तब्येत जर अजून बिघडली तर लोक म्हणतील सुखदाला साधी याची काळजी सुद्धा घेता आली नाही। अण्णांना मात्र हसू येत असते। सार्थक म्हणतो की कशाला कोण काय म्हणेल, उगाच आपलं। सुकी म्हणते की का म्हणणार नाही? सुकी म्हणते की अच्छा म्हणजे मला कशाला कोण काय म्हणेल, मी तुझी कोण आहे, माझा काय संबंध, राईट ना? अण्णा म्हणतात की नाही नाही असे कसे म्हणता येईल सार्थकराव, बरोबर नाही, सुखदा तुमची इतकी काळजी घेतेस आणि आपलंच माणूस काळजी घेते, नात्याचं काय, नात्याला काही नाव नसले तरी नाव तर देता येते। सुकी आणि सार्थक एकमेकांकडे बघत असतात। तर सार्थक अण्णांना विचारतो की बाबा तुम्ही इकडे कसे आलात? तेव्हा अण्णा म्हणतात की हो मला सुखदाकडून कळले तुमची तब्येत बरोबर नाही, मग कळल्यानंतर कशातच माझे मन लागेना, म्हटलं की एकदा स्वतः जाऊन बघावे म्हणून आलो, तुमची खरंच खूप काळजी वाटत होती। तेव्हा सार्थक म्हणतो की काय तर आहे ना माझ्या डोक्यावर बसून? तेव्हा सुकी म्हणते की हो आज मला ऑर्डर म्हणतो अण्णा आणि उद्या म्हणेन की कंपाऊंडर, आणि दोघे एकमेकांना शांत बोलत असतात। तर अण्णा म्हणतात की खरे सांगू की खूप बरे वाटते तुमची ही लुटूपुटूची भांडणं, काळजी घेणं हे सर्व बघून। खरं तर मला तुम्हाला भेटण्या अगोदर तुमची खूप काळजी वाटत होती, पण आता काळजी दूर झाली कारण तुमची काळजी घेणारं कोणीतरी आहे तुमच्या जवळ। तेव्हा सार्थक आणि आनंदी परत एकमेकांकडे बघत असतात। तर अण्णा म्हणतात की आता पावसाचे दिवस आहेत, मग पाऊस सुरू होण्या अगोदर मी घरी पोहोचतो। तेव्हा सार्थक म्हणतो की थांबा अण्णा, मी भाईला सांगतो की तुम्हाला सोडवण्यासाठी। तेव्हा सुकी म्हणते की फोन करून सांग। तेव्हा अण्णा म्हणतात की आता मी निघते। तर सुकी म्हणते की अण्णा मी येते। अण्णा म्हणतात की नाही तू येतेस, थांब, तू काळजी घे। तेव्हा सार्थक आदर्शला फोन करतो आणि भाई ऐकून घे, तू बाबांना सोडून ये। त्यानंतर इकडे मालती देवासमोर हात जोडून प्रार्थना करते की देवा आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल ती पदरात घे, पण आता या घरात सर्व काही चांगले कर। आणि तेवढ्यात लीना येते। लीना सुद्धा देवाला हात जोडते आणि म्हणते की आई मला असे वाटते की देव आपल्यावर रुसलेला आहे। तेव्हा मालती म्हणते की लीना तू असे म्हणू नकोस, काही झाले तरी आता देवावरच विश्वास ठेवायला हवा। तेव्हा लीना म्हणते की हो आता तर त्याच्यावरच विश्वास आहे आणि बाजूला निघून जाते। तेव्हा मालती लीना जवळ येते आणि कपड्यांच्या घड्या घालत म्हणते की घर अगदी रिकामे वाटते, सानू नाही, मनोज नाही, आनंदी तर लीना म्हणते की आई मी म्हटले होते हे घरच आपल्याला शापित आहे, कोणीच इथे टिकत नाही। तर मालती म्हणते की हे बघ लीना मी तुझ्या समोर हात जोडते, असे काही बोलूच नको, कारण निदान घरच्या बाईने तरी वास्तूसाठी असे वाईट शब्द वापरू नये। तेव्हा लीना मालतीला सॉरी बोलते। लीना म्हणते की आई अजून अण्णा का आले नाहीत? मालती म्हणते की अगं मी सुद्धा त्यांचीच वाट बघते। तेव्हा लीना म्हणते की आई त्यांनी तेथे जायलाच नको होते, आपल्याला माहिती आहे की ती माणसं कशी आहेत म्हणून, तिकडे काही वेडेवाकडे तर घडले नसेल ना? मालती म्हणते की अगं लीना असा विचार सुद्धा तू मनात आणू नकोस। आणि तेवढ्यात अण्णा येतात। तर त्यांना बघून मालती विचारते की अहो किती उशीर? अण्णा म्हणतात की अगं गप्पा मारत बसलो होतो, वेळ कसा गेला ते कळलेच नाही। तेव्हा अण्णा पाणी पितात। तर मालती विचारते की काय हो खरंच तुम्ही त्यांच्या बरोबर गप्पा मारत बसला होतात का? त्यांनी तुम्हाला घरात घेतले का? अण्णा म्हणतात की काय ग हे कोणते विचारणे झाले
झाले आणि घरी आलेल्या पाहुण्यांना कोणी असे हाकलून देतात का? मालती आणि लीना अण्णाकडेच बघत असतात आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सार्थकही सुखदाजवळच खुर्चीवर झोपी जाते. तर सार्थक तिला उठवतो आणि सुखदा काय ग तू वेडी आहेस का, अशी का झोपलीस आणि इतका स्वतःला त्रास करून घेण्याची काही गरज नाही. तेव्हा सुखदा म्हणते की काय रे, त्रास फक्त तूच करून घ्यायचा का? माझ्या पायाला लागले होते तेव्हा कोण 100 वेळा फोन करून विचारत होतं. त्यानंतर इकडे मनोज आनंदीला वचन देतो की आनंदी यापुढे मी तुला कधीही त्रास देणार नाही आणि कोणतीही चूक करणार नाही. तेव्हा विशाल हे त्यांचे बोलणे ऐकतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येते की मनोज आनंदीचा कोणीतरी आहे म्हणून. नक्कीच यांच्या तरी काहीतरी नातं आहे, सक्का भाऊ आहे की मानलेला. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.